हॅलो फ्रेंड, गुड आफ्टरनून. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये. तर कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताल. तर मित्रांनो, आता व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की माझं शूट फायनल झालेलं आहे. हा लास्ट सीनमध्ये घातलेली साडी आहे माझी. तुम्हाला गाण्यामध्ये बघायला भेटणारच आहे. आणि मी आजही माजलगावमध्येच आहे. तर उद्या मी गावी जाणार आहे माझ्या परत आईवडिलांकडे. मी शूटला आले होते. आज 3 दिवस झालं सरांच्या घरी आहे. तर आता सर आराम करतायत आणि मी बाहेर चला म्हणलं, एक बी ब्लॉग नाही बनवला. शूटचे भरपूर बनवलेत, पण ते तुम्हाला गाणं पडल्यानंतरच बघायला भेटतील. आत्ताच नाही तुम्हाला काही दाखवायचं. सगळं गुपित ठेवायचे. फक्त तुम्हाला गाणं बघायचं, दाखवायचे. पुष्पा तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येणार आहे. तर सर्वात आधी तुम्हाला सांगते, चॅनेलवर कोणी नवीन असाल ना तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. आणि दुसरी गोष्ट, माझा लुक कसा दिसतंय ते कमेंट करून नक्की कळवा. हे बघा, असा मेकअप केला होता मस्तपैकी. मला जे मेंटल समजतात, जे पागल समजतात, त्यांना मला एक सांगायचंय. कसं आहे मी मेंटल. तुमच्यासाठी मी मेंटल आहे, मूर्ख आहे, मला काही समजत नाही आहे, बरोबर आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक सर्वसामान्य मुलगी स्वतः कष्ट करून एक अल्बम सॉन्ग बनवू शकते स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या कष्टाच्या पैशावर. ते काही जोक गोष्ट नाही. आणि एखादं जर असेल ना तर काही होत नाही. करत असेल ना तर तिला सपोर्ट करायचे तुमचे लक्षणं नाही. तुमचे लक्षणं फक्त नावं ठेवायचे. पण मी सगळ्या पब्लिकला नावं ठेवणाऱ्या, मला जे फॉलो करते त्यांना मला काहीच काहीच आज बोलायचं नाही. त्याला घाण घाण कमेंट केल्यात, माझ्या आई वडिलांना केल्यात. तर करा, आमची रिअल परिस्थिती आम्ही दाखवतो. तर चला, असो जे काय असेल ते असेल. तुमच्या तोंडाला हात लावता येत नाही, काय म्हणते तर रानाच्या तोंडाला झाकण नाही पण जगाच्या तोंडाला झाकण नाही. तसं मी तुमचे तोंड काही बंद करू शकत नाही. तुम्हाला जे काही बोलायचं ते बोलू शकतायत. आणि राहिला प्रश्न त्या नराधमाचा, माझ्या नवऱ्याचा, ज्याने मला ह्या मार्गावर फक्त मी त्याच्यामुळंच आले. हे सगळं त्याला बघायला भेटलं नसतं, पण चुकी त्याची. आता माझ्याकडे पण पर्याय नाही. माझ्या कलेवर तर मला जगावं लागल, माझं आयुष्य काढावं लागल. पाठीमागं 2 मुलं आहेत माझ्या, त्यांचं भवितव्य मला घडवायचं. एक आई आणि बापाचं कर्तव्य निभवते मी. आणि मला वाटतंय कला दाखवणं म्हणजे शून्य वाईट आहे. कला सादर केली आहे. आपल्या यूट्यूब चॅनलसाठी एक छोटा मोठा प्रयत्न केला आहे मी. यूट्यूबवर आपलं लवकरच अल्बम सॉन्ग येणार आहे. तर पटापट चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या गाण्याचंच नाही तर प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि माझे व्हिडिओ बघायला भेटतील. तर तुम्हाला गाणं माझं नक्कीच आवडेल आणि माझा अभिनय पण आवडेल, माझा लुक पण आवडेल अशी अपेक्षा करते. तर सगळ्यांनी भरभरून सपोर्ट करा. माझं गाणं आल्यावर स्टोरी ठेवा, जास्तीत जास्त शेअर करा. एवढंच मी सांगेन तुम्हाला, कारण मला कुणालाही सध्या वाईट नाही बोलायचं. आणि कोणतरी आहे त्याने माझी लायकी काढली. ठीक आहे, काढू द्या, लायकी काढू द्या, माझी इज्जत काढू द्या. बऱ्याच जणांनी माझी इज्जत काढली, कुणी लायकी काढली, काही विषय नाही. कसं असते, झाडाच्या फुलं झाडाखाली कळत असतात. एखाद्याची निंदा करावी पण एवढी पण नाही. एखादं पुढं चाललंय ना तर त्याचं आपल्याला करू वाटलं सपोर्ट करायचा, नाही तर एवढं नाही बोलायची काही गरज. आणि त्या नराधमाने एवढ्या घाण घाण शिव्या दिल्या, मला जीव मारायची धमकी दिली. तरी बी सगळे तुम्ही त्याच्याकडनं बोललात. पण माझ्याकडनं कोणी बोललं का? नाही. का तर मी बाईची जात आहे ना. का बाईच्या जातीनं काही पाप केलंय का? एका स्त्रीवरच का अन्याय? आणि जो अन्याय करतोय त्याच्यावर त्याला का नाही तुम्ही बोलत? अहो, त्याची बी बाजू बघा, तो कसा वागतोय, कसा बोलतोय, तुमच्या लक्षात यावं म्हणूनच मी तुम्हाला रेकॉर्डिंग मी सोशल मीडियावर शेअर केली. आणि त्या नराधमाची आता परत तलब नाही होणार मला कॉल करायची आणि मला धमक्या द्यायची. कर कॉल, तुझी लायकी तुला दाखवून दिल्याशिवाय राहत नाही बघ मी, कुत्र्या. आणि बघ, तुझ्या उरावर मी गाणं पण बनवलंय आणि माझं गाणं पण येणार आहे. तुला वाटलं होतं ना मी काहीच करू शकत नाही, मी लय काय करू शकते. फक्त तू एवढं ध्यानात ठेव की तू काहीच करू शकत नाही. तू फक्त तुझ्या आईवडिलाचं ऐकून दुसऱ्याचं वाटोळं करून त्याच्याबरोबर स्वतःचा पण संसार उद्ध्वस्त केलास. आणि तेच तुला जमलंय आतापर्यंत, आणि तुला माझ्यासारखं काही जमणार पण नाहीये, एवढं ध्यानात ठेव. सोन्यासारखी बायको, सोन्यासारखी लेकराला लात मारलीस तू. आता हे तुझ्या आयुष्यात परत कधीच बघायला भेटणार नाहीये, ठीक आहे. आणि तुम्हाला काय मारतो,
मला पण बघायचंय तुझ्यात किती दम येते. आत्तापर्यंत तेच करत आलास आणि आत्ता पण तू तेच करतोयस. पण ह्याच्यामध्ये माझं काही नाही, माझ्यापेक्षा डब्बल तुझं वाईट होणार आहे. एक तर तुला तुझी दुसरी बायको पण पळून गेली. ठीक आहे, मी एक इमानदार होते, गरीब गरीब परिस्थितीत जन्माला आले, आईबापांनी कबाड कष्ट करून लग्न केलं, तर मला कुठंतरी त्यात जाण होती. त्यामुळं मी तुझ्या इथं नांदत होते आणि माझी इच्छा पण होती. मला वाटत नव्हतं माझा संसार मोडावा म्हणून, पण मी खूप प्रयत्न केले माझ्या बाजूने, पण ते तुला जमलं नाही ना, तुला ॲक्सेप्ट करता आलं नाही ना, सांभाळता आलं नाही. आता बस, दारू पेत मुताळा पेट रांडरंड्या करत आता तू तू तेवढंच करणार आहेस आणि धमक्या मला देणार आहेस का? का तुला बघवत नाही ना मी पुढं चालले म्हणून? तू असंच जळणार आहेस माझ्यावर. जळून जळून तुमचा तसाच तिकडं खप होऊ द्या, काही काही विषय नाही, असंच जळा आणि मी असंच पुढं जात राहणार. तर असो मित्रांनो, माणसाचा जन्म हा एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. कुठलीच गोष्ट वाईट नसते. माणसाने जीवनात येऊन सगळ्या गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे, ह्यालाच आयुष्य म्हणतात. तर चला, मी काहीतरी नवीन तुमच्यासाठी घेऊन आले. आपलं सॉन्ग रविवारी सकाळी 8 वाजता आपल्या चॅनेलवर येणार आहे. तर नक्कीच गाण्याला सपोर्ट करा. सर्वांनी स्टोऱ्या ठेवून शेअर करा, एवढंच मी तुम्हाला सांगन. आणि हो, तुम्हाला ठीक आहे, काही लोक छपरे असतील, त्यांना हे आवडायचं पण नाही, काही काही घाण घाण कमेंट करतील, तर इट्स ओके, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. तुमचे मतं तुम्ही व्यक्त करू शकतायत. आता कुणी चांगलं करेन, कुणी वाईट करेन, कारण माझ्या हाताचे जे 5 बोट आहेत ते सगळे सारखे नाहीत, वेगवेगळे. तर तशा पद्धतीने लोकांची बुद्धी पण वेगवेगळी आहे. त्यामुळं मला काहीच प्रॉब्लेम नाही, आपापलं मत तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त करू शकताय. ठीक आहे, तर चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. भेटूया उद्या. बाय बाय.